नमस्कार मित्रांनो, आज आपण गावी आलेलो आहोत आणि आपला गावी आहे तिसरा दिवस मित्रांनो. आज सकाळीच मित्रांचा फोन आला होता की आपण आंघोळीसाठी धरणावरती जाऊया आणि त्यासाठी मित्रांनो आम्ही आता पोचलो होतो धरणावरती, कारण की मी घराकडे कुठला इंट्रो घेतला नव्हता. डायरेक्टली येऊन धरणावरतीच व्हिडिओला शूट करायला सुरुवात केली होती. आणि मित्रांनो, पोहण्याचा जो आनंद घ्यायचा असेल तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला गावी जावं लागेल आणि नाही कुठल्या वॉटर पार्कला, कारण की गावी जो आनंद असतो पोहण्याची ती वेगळीच मजा असते. ती शब्दात मी मांडू शकत नाही आणि कुणी कुणी हा अनुभव घेतला आहे गावी गेल्यानंतर. मित्रांनो, मी आज खूप दिवसानंतर आहे ना पोहण्यासाठी या धरणामध्ये चाललो होतो, कारण की आमच्या जुन्या आठवणी आहेत ना या धरणामध्ये, कारण की जेवढं माझं बालपण होतं तेव्हा मी ह्याच धरणामध्ये आंघोळ करायचो. आणि भरपूर टाईम म्हणजे आम्ही 2 ते 3 ते 4 तास इथेच घालवायचो आमचे आयुष्य. इथंच निम्मं धरणामध्येच गेलो होतं आणि माझे मम्मी जी होती ती खूप भांडायची आम्हाला. त्या टायमाला आम्हाला पोहता पण येत नव्हतं, पण आता जवळजवळ पोहता वगैरे येतं पण टायमिंग नसतो. यामुळे खूप दिवसानंतर आम्ही अंघोळ करण्यासाठी आलो होतो आणि भरपूर माझे मित्र पण आले होते. चला मित्रांनो, मग घेऊया ह्या व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत आम्ही काय काय एन्जॉय करतो ते पहा. हा बघा, एक टाकले आलेला इथं. व्हायला आलोय चल.
फायनली मित्रांनो आज आहे ना आम्ही खूप दिवसानंतर आहे ना इथं आमच्या इथं धरणावरती येऊन आंघोळ गेलेली आहे. हे बघू शकता. आता हे मेंबर्स तर होते ते आंघोळी करणारे, आता आंघोळी बिंगोळी झालेले आहेत मित्रांनो आणि आता आम्ही जातोय घरी. मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमच्या चॉकलेट बॉयसाठी एक लाईक तर झालीच पाहिजे आणि खरंच चॉकलेट बॉयला बळबळ ओढून आणलेलं आहे. चला मित्रांनो अशा प्रकारे हा ब्लॉग इथं संपूया. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो.